नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, गेले काही दिवस आपण हवामानाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत बनवून पोहोचवण्याच्या माहितीचा जो प्रयत्न करत आहोत, तसेच पुढे आपले सहकार्य असू द्या आणि आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओची माहिती मिळेल आणि आपले व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं आहे, ते चक्रीवादळ सध्या तेथेच घोंघावत आहे आणि त्याचा जो सर्कल आहे तो सर्कल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर महत्त्वाची गोष्ट आहे ती अंदमान निकोबारच्या सागरी क्षेत्रामध्ये जे हवामानाचे जे वातावरण तयार झालेलं आहे, तर ते वातावरण सद्यस्थिती आपण पाहू शकता की पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला केरळमध्ये मान्सूनचं जे आगमन आहे ते पाहायला मिळणार आहे आणि केरळनंतर आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचा जो प्रवास आहे तो सुरू राहणार आहे. त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आपण बघू शकता की हा जो सर्कल आहे अंदमान निकोबारच्या सागरी क्षेत्रांमध्ये आणि जो सर्कल अरबी समुद्रामध्ये तयार झालेला आहे, तो सर्कल मान्सूनसाठी धोकादायक ठरू शकतो का, किंवा हे जे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये तयार झालेला आहे तर त्याचा जो प्रवास आहे तो कोणीकडं राहणार आहे आणि कोणत्या राज्यातून ते चक्रीवादळ जाऊ शकतं, किंवा हे चक्रीवादळ त्याचा जो प्रवास आहे तो कोणत्या दिशेने जाणार आहे, त्या संदर्भात ही आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता की सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, काही मुंबईचा भाग आहे, काही रत्नागिरी रायगडचा भाग आहे, काही नांदेड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता की ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जो वातावरण आहे, जो उन्हाचा पारा आहे तो कमी झालेला आहे आणि त्या ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात, तर काही ठिकाणी वातावरण जे आहे ते ढगाळ राहू शकतं. तर आपण बघू शकता की कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा हा जो भाग आहे अकलोज सोलापूरचा, तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की ढगाळ वातावरण हे सध्या तिथे तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की बार्शी, लातूर, बीड, दौंड, पुणे हा जो भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा का होईना पाऊस हा होऊ शकतो. तसेच आपण छत्रपती संभाजीनगर, अकोला, काही नाशिकचा भाग आहे, काही मुंबईचाही भाग आहे त्याच्यामध्ये, तर त्याही भागामध्ये वातावरण जे आहे ते ढगाळ झालेलं आहे आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. तर आपण बघू शकता की वाशिम, अकोला, जळगाव हा जो भाग आहे, काही अमरावती, यवतमाळ हा भाग आहे, तर ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा उन्हाचा पारा जो आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, नागपूरलगतील जो काही भाग आहे, गोंदियाचा काही भाग आहे, गडचिरोलीचा काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की ढगाचं वातावरण तयार झालेलं आहे. तर त्या ठिकाणचंही वातावरण सध्या ढगाळ असल्यामुळे जो तापमानाचा जो पारा आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जो बंगालच्या उपमहासागरात आणि अंदमान निकोबारच्या सागरी क्षेत्रामध्ये जो मान्सूनचा सर्कल तयार झालेला आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास केरळच्या दिशेने येण्यास सुरुवात झालेली आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये जो मान्सूनचा प्रवास आहे तो चालूच राहणार आहे, परंतु त्याचा प्रवास जो आहे तो आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांची ह्या चॅनलला सपोर्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल. त्यासाठी आपण आपले व्हिडिओ शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.